होय, मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आले. आपल्या आऊसाहेब जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवांची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने लढते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. पारतंत्र्यात यश, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वाचं देणं लागलेल्या यदुवंशात जाधवांच्या घरी माळसाराणीच्या पोटी आमचा जन्म झाला. दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, दाराला तोरणे लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजाऊ ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, सल्ला मसलती, युद्धाचे डावपेच, रयतेची गाराणे आणि न्यायनिवाडे तर नित्याचेच असायचे. असं होतं आमचं बालपण. युद्ध करा तर आम्ही शिकलोच, पण माळसाराणीच्या इच्छा खातर आम्ही 6 भाषा शिकलो. रामायण, महाभारत, कबीराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलंही आणि समजूनही घेतलं. पुढे शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले. आम्हाला डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. आम्हाला गोड फळे, सुगंधी सरबते किंवा मेवा मिठाई नको होती. आम्हाला धनुष्यबाण, भाला, तलवार घेऊन लढाया कराव्या वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 पटे झाली. पहिले संभाजीराजे, नंतर 4 आणि शेवटचे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते आणि शिवांना आम्ही लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत केले होते. सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले होते. माता भगिनींचा आदर सत्कार करायला शिकवले होते. आम्ही स्वराज्य निर्मितीच्या संकल्पासाठी शिवांना पूर्ण तयार करत होतो आणि शिवांनी स्वराज्य निर्मितीचे आम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. त्यांच्याविषयी जेव्हा बोलले जाते, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची. पर्वा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी जिजामातेची. पर्वा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी जिजामातेची. मुहूर्त मिळवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. हे असं ऐकून आमचं मन अभिमानाने भरून येत होतं. शिवांनी रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं होतं. आम्हाला आमचा कार्यकाळ संपत आल्याची जाणीव आम्हाला जाणवत होती. आम्ही हळूहळू थकत चाललो होतो. आम्ही क्षीण होऊ लागलो होतो. शिवांना स्वराज्याची सगळी सूत्र त्यांच्या हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो आणि स्वराज्याच्या लाडक्या राजास पाहून आम्ही आमचे कायमचे डोळे मिटून घेतले. म्हणून आजच्या जगातील मुलींनी, मातांनी, स्त्रियांनी हा विचार स्वीकारायला आहे की आपण फक्त कुटुंबाचं पालन करणाऱ्या स्त्रिया नाही. आपण फक्त कुटुंबाचं पालन करणाऱ्या स्त्रिया नाही. आपण समाज घडवणाऱ्या शक्ती आहोत. संकट येतील, संघर्ष होईल, पण तुमच्या मनामध्ये जर जिजामातांचा विचार असेल तर तुम्ही कधीच हरणार नाही. अशा जिजामाता, राष्ट्रमाता यांना माझा मानाचा मुजरा